ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता हा महिना कोणता आहे? चैत्र महिना. आणि ह्या चैत्र महिन्यामध्ये भैरवनाथ आणि देवी यांचा यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे. बघा खेड भैरव येथील सिद्ध भैरवनाथ देवस्थान, हे देवस्थानाची जी हा जो भैरोबा जो आहे आपल्या देवाऱ्यामध्ये 1 नंबरला भैरोबा, 2 नंबरला खंडेराव, 3 नंबरला देवी आणि वीर. आता ह्या भैरोबाची जी ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि ब्रह्मदेवानं शंकराची निंदा केली, तेव्हा ब्रह्मदेवाच्या शंकराच्या भवईतून पाण्याचा घामाचा थेंब पडला आणि भैरोबाचा जन्म झाला. आणि मग बालभैरव, आणि मग शंकरानं सांगितलं याला शिक्षा कर, आणि मग त्यांनी उग्र रूप घेतलं काळभैरव, आणि त्या भैरवानं त्या ब्रह्मदेवाचं शिर नकाना खुडून टाकलं. आणि मग त्याच्यामागं ब्रह्महत्या लागली. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं हे बगलात घे आणि तू जिथं गळून पडलं तिथं तू मुक्त होशील. आणि मग त्यांनी महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मुक्काम केला तिथं त्याचे मंदिर आहेत. आणि याच्यामध्ये मद्रासमध्ये अष्टभैरवाचे मंदिर आहेत. आणि मग काशीला गेला, मुक्त झाला, तिथला कोतवाल झाला. पण दक्षिण भारतामध्ये मणिमल दैत्य माजले होते, त्यावेळच्या लोकांना काशीला जायला साधनं नव्हती. आणि मग शंकर पार्वतीने सांगितलं का ते जे मणिमल दैत्य एक मारला का अनेक वयाची, त्यांना अमृताची गरज होती आणि विवाहित भैरवाच्या हातानं मरण होतं. आणि मग तो कोल्हापूरला गेला आणि पाताळामध्ये शेषाला हारून अमृत आणि जोगेश्वरी घेऊन आला. आणि तो खेड भैरव येथे गाईच्या खुरातून प्रगट झाला. आणि दोघांचं जोगेश्वरीचं आणि भैरवाचं लग्न झालं. आणि तो लग्न सोहळा मोठा महादेव शिखर शिंगणापूर येथे 5 दिवस तो सोहळा साजरा होतो. आणि मग खंडेराव आणि भैरोबा, आणि मग या दोघांनी एक रूप दिलं शिवमल्हार. दोघांनी एक रूप घेतलं आणि ते मणिमल दैत्य मारला. लोकांना आनंद झाला. आणि मग लोकांनी काय केलं, त्यांना देवाऱ्यात बसवलं आणि ते त्याची पूजा करू लागले. आणि मग तो ज्या वेळेला मणिमल दैत्य मारला चंपाषष्ठीला, ती आपण साजरी करतो. आणि मग आता जसा आपण आनंद उत्सव बड्डे साजरा करतो, तसा हा चैत्र महिन्यामध्ये देवी आणि भैरवनाथ यांचा उत्सव आहे. तर हा 11, 12, 13 असा 3 दिवस खेड भैरव येथे त्याची यात्रा उत्सव. तिथं रथ आहे, 7 लाखाचा रथ आहे. आणि तिथं मुकुट आहे आणि भला मोठा याचा चांदीचा आता नवीन नाग बनवलेला आहे, गेठा बनवलेले. आपल्या घरातले जे कुळदैवत आहे ते इथे भेटायला आणा. इथं भेटायला आणल्यानंतर ती जागी जागी भैरव आहे तोच आहे, पण हा विवाहित आहे. विवाहित असल्यामुळं हे जोडी नाही. आणि इथं भैरव आपले कुळदैवत भेटली त्यांची शक्ती वाढती. इथं आणा जेजुरी, तुळजापूर आणि या यात्रेला या आणि भैरवनाथाचा आशीर्वाद घ्या. जय भैरवनाथ महाराज की जय.